नमस्कार, मी राहुल भुरे. आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत. आणि शेअर मार्केटमध्ये जे नवीन नवीन लोक चुका करतात किंवा करण्याचे चान्सेस आहेत त्यांच्यावर आपण डिस्कशन करत आहोत का जे कोणकोणते चुका नवीन माणसाच्या हाताने होऊ शकते. तर त्यातली पहिली चूक आपलं डिस्कशन झाला आहे, जे पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर केलं आहे. आता हा त्याचा दुसरा पार्ट आहे, याच्यानंतर तिसरा पार्ट आहे. तर दुसरी जी चूक आहे शेअर मार्केटमधली ती आहे एक्साइटमेंट आणि ओव्हर एक्साइटमेंट याच्यातला फरक नाही समजत शेअर मार्केटमध्ये. आता मी तुम्हाला समजून सांगतो का एक्साइटमेंट आणि ओव्हर एक्साइटमेंटमधला काय फरक आहे. जेव्हा शेअर मार्केटमध्ये तुम्ही आता नवीन नवीन डिमॅट काढता तर बऱ्याचशा लोकांना खूप अशी एक्साइटमेंट असते का आत्ता शेअर घेऊ का, व्हिडिओ पाहू कोणाचा किंवा बुक वाचू किंवा म्हणजे काय करू बा, किंवा म्हणजे असं खूप म्हणजे असं उत्सुकता लागली राहते का पैसे कमवण्याची. असं वाटते का रातोरातचाच गेम आहे असं नवीन व्यक्तीला वाटत राहते. तर तुम्ही नवीन गोष्ट कोणतीही शिकत असेल तर त्यातनी कोणती ना कोणती एक्साइटमेंट आहे ते आपल्याला माहीतच आहे. त्यातनी काही नवीन म्हणजे मोठी गोष्ट नाही. पण मुद्दा असा आहे का जर हे एक्साइटमेंट जर तुमची वाढत गेली आणि हे जर ओव्हर एक्साइटमेंट झालं तर काय होते, मी त्याचं उदाहरण सगळं तुम्हाला समजून सांगतो. पहा, जोपर्यंत तुमची एक्साइटमेंट आहे नवीन गोष्टी का तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा हे ओव्हर एक्साइटमेंट होते तर तेव्हा काय होते, तुम्ही जेव्हा कोणाचं पाहून शेअर घेता किंवा एखादी काही कोणती स्क्रिप्ट घेता, दोनच कंडिशन मार्केटमध्ये आहे. एक तर प्रॉफिट होईल किंवा एक तर लॉस होईल. आता इमॅजिन करा का तुम्ही कोणाचं तरी ऐकलं आणि तुम्ही एखादं काहीतरी शेअर घेतले, कोणते बी XYZ, समजा रिलायन्सचे शेअर घेतले आणि तुम्हाला लॉस झाला. दोनच गोष्टी, एक तर लॉस होईल नाही तर प्रॉफिट होईल. तर तुम्हाला लॉस झाला तर काय होते, पहिले खूप एक्साइटमेंट राहते घ्यायची, मग जेवढे कॅपिटल असलं तेवढं आपण घेऊन टाकतो, मग तिथं होते आपल्याला थोडाफार लॉस. तर लॉस झाला तर शक्यतो बरेचसे लोक कसं ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्याचं तर काही नाही, पण काही लोक डिप्रेशनमध्ये जातात सुरुवातीलाच. केव्हा मग लॉस झाला आता बाकीचे काय म्हणून किंवा कोणाला सांगू, कारण की लॉस झाल्यावर कोणाला सांगा वाटत नाही आणि प्रॉफिट झाल्यावर लोक सांगत फिरते. तर हे एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन, आता समजा इमॅजिन करा तुम्ही कोणाचं ऐकलं आणि तुम्हाला प्रॉफिट झाला, कारण स्वतःच्या हिशोबानं कधी शेअर मार्केटमध्ये नवीन व्यक्ती स्वतःच्या मनानं काहीच करत कोणाचं नाही, कोणाचं ऐकून टी व्हीवरचं म्हणा किंवा पेपरातलं पाहून किंवा कुठचा काही व्हिडिओ पाहून, यूट्यूब म्हणा, तर काय एवढे मोठे सोशल मीडिया आहे. तर आता समजा तुम्हाला आता प्रॉफिट झाला तर इथून ओव्हर एक्साइटमेंट चालू होते. पहा कशी, प्रॉफिट झाला तुम्हाला तर तुम्ही का नाही असे फॅमिली म्हणा किंवा मित्र अशाला सांगत फिरता का मला पहा शेअर मार्केटमध्ये एवढा प्रॉफिट झाला, शेअर मार्केटमध्ये एवढा पैसा आहे, शेअर मार्केट असं असते, तुम्हाला समजत नाही असं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असते शेअर मार्केटमधल्या जे दुसऱ्याला शक्यतो डिस्क्लोज नाही करायला पाहिजे. आपल्या पर्सनल गोष्टी, या पर्सनल गोष्टी जर आपण कोणासोबत डिस्कस केला, कारण की पैशाचा विषय, जर तुमचा दुसरा कोणताही काही असला तर काही विषय, पर्सनल गोष्टी असं डिस्क्लोज करायला नाही. मग होते काय या ओव्हर एक्साइटमेंट. आता तुम्ही रिलायन्सचा शेअर घेतला, तुम्हाला प्रॉफिट झाला, तुम्ही सगळ्याला सांगत फिरले, सगळ्याला माहीत झाला का तुम्ही आता शेअर मार्केट करता किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. आता नेक्स्ट टाइम काय होते, प्रॉफिट हो का लॉस हो, कोणी एखादा सामान्य माणूस आला ज्याला काही शेअर मार्केटचं समजत नाही, तो तुम्हाला येऊन विचारते, अरे काय झालं ते शेअर मार्केटचं, त्या दिवशी तर लय पडलं म्हणते. त्याला तर याला काहीच माहीत नाही राहत, इकडून तिकडून ऐकलेली न्यूज आहे. आणि एका दिवशी कोणी असं येते, अरे शेअर मार्केट तर लयच वाढणं चालू आहे म्हणते, लयच पैसे छापले असं म्हणते. आता इंडेक्स जेव्हा वाढते तर मॅक्सिमम टाईम इंडेक्सचं म्हणजे सांगितलं जाते कुठेही पण का एवढा शेअर मार्केट वाढला किंवा चढला. पण तुमच्याजवळ कोणता शेअर आहे त्याच्यावर अवलंबून आहे ना, आहे की नाही. तुम्ही कोणता शेअर घेतला आहे त्याच्यावर अवलंबून आहे का तुमचा शेअर वर जाईल. पण असं कोणीही पण येत राहते आणि काही बी सांगत राहते. दुसरी गोष्ट या ओव्हर एक्साइटमेंटची, आपल्याला पर्टिक्युलरली मराठी माणसाले किंवा बरेचसे असे लोक आहे आपल्यासारखे मेंटॅलिटीवाले, आपल्याला बिझनेसचा वारसा नाही आहे. जेव्हा आपण कोणाला काही सांगतो ना का बा प्रॉफिट किंवा लॉस झाला तर बिझनेस वारसा नसल्यामुळं काय होते सांगतो. आपण जर कोणाला सांगितलं का बा मला शेअर मार्केटमध्ये एवढं नुकसान झालं, तर एक सामान्य जर माणूस असला बिझनेस मेंटॅलिटीचा किंवा मग आपण हे दुसऱ्या देशातलं असतो समजा आपण, तर आपल्याला काय म्हणलं असतं कोण, हां ठीक आहे काय हरकत नाही, बिझनेस नॉर्मल गोष्ट आहे, शेअर मार्केटमध्ये लॉस प्रॉफिट होणं त्यातनी काय होऊ शकते, काही कारण असतं. पण आपल्या घरातले लोक काय म्हणते आपल्याला, म्हणजे आजूबाजूच म्हणा किंवा कलिग मित्र ज्यांना बिझनेस समजत नाही तेच, मी ना तर पहिलेच म्हणलं होतं म्हणजे तुला का करू नको बा, शेअर मार्केट चांगलं नसते, त्याच्यात म्हणजे मोठे मोठेच लोक करत असते किंवा म्हणजे सट्टा आहे असं काही बी, म्हणजे असं चुकीचे नाव ठेवून शेअर मार्केट म्हणजे तुम्हाला थोडक्यात डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करते. आणि हे सगळं जे होतं हे तुमच्या ओव्हर एक्साइटमेंटमुळे होतं का तुम्ही सांगितलं लोकांना जाऊन की मी शेअर मार्केट करतो किंवा शेअर मार्केटमधली हे मला समजते, हे तुम्ही
हां, ते एखाद्यानं कोणी विचारलं तुम्ही त्याला थोडंफार माहिती सांगू शकता, पण ओव्हर एक्साइटमेंटमुळे हे वाली चूक करू नका. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आत्ताची एक उदाहरण ही रिसेंटची स्टोरी आहे. काय झालं, यानं असंच म्हणजे नवीन नवीन डीमॅट अकाउंट ओपन केलं. जवळजवळ पोरगा असं 18 ते 21च्या वयातला. त्यानं काय केलं, शेअर मार्केटमध्ये अकाउंट ओपन केलं. त्याच्याजवळ जेवढे पैसे होते तेवढे त्यानं टाकले आणि सुरुवातीला व्यवस्थित त्याला प्रॉफिट झाला किंवा त्याचं लक शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला चाललं. तर त्यानं काय केलं, त्यानं आजूबाजूचे जे फ्रेंड सर्कल होते त्याचे मित्र किंवा नातेवाईक किंवा त्याच्याकडून थोडे पैसे घेणं चालू केले. थोडे म्हणजे सुरुवातीला त्यानं काही जास्त मोठं नाही केलं. नंतर त्याच्या लक्षात आलं का अरे इथं तर खूपच पैसे, सुरुवातच होती, त्याला पूर्ण काही छक्के म्हणजे काहीच माहीत नव्हतं. फक्त एवढा का बिगनर्स लक म्हणते की सुरुवातीला जे माणूस येते त्याचं लक त्याचं चालून गेलं. नंतर काही दिवसांनी हळूहळू ते लॉसेस होत गेले. ते बी त्यांनी ऑप्शन वगैरे करायचं ते, परत ते काही बी करू, ते शेअर मार्केटचाच एक भाग झाला. तर मग त्यानं हळूहळू लॉसेस करणं चालू केले. मग थोडंसं लॉसेस वाढत गेले. मग त्यानं इकडून तिकडून जे जमन त्याच्यानं ते करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तो म्हणजे खूप काही म्हणजे 1 लाखाच्या लॉसमध्ये चालला गेला. तर मग त्याच्या फॅमिलीवाल्यानं मग त्याला सांगितलं त्याच्या घरच्याला. तर त्याला घरच्याला तर पूर्ण पैसा भरून द्यास लागला. त्याच्याबद्दल तर काही हेच नाही, कारण की पैसा तर दुसऱ्याचा द्यास लागला. एक सोसायटीमध्ये एक इज्जत बी चालली गेली की बा शेअर मार्केटचं नाव पण खराब झालं. दुसरी गोष्ट, आता तो पोरगा घरीच राहते आणि म्हणजे पूर्ण असं मेंटल स्थितीत गेला आहे की म्हणजे घरच्याने बी त्याला सांगितलं का बाबा तुम्ही म्हणजे आम्हाला एक शब्द जर सांगितलं असतं तर काही प्रॉब्लेम नसता. तर ओव्हर एक्साइटमेंटमुळे हे एक चूक आहे की तुम्ही जेव्हा केव्हा शेअर मार्केट करा, तुमचा जो कोणी जीवलग असेल किंवा जे तुमचा जवळचा मित्र मैत्रीण फ्रेंड किंवा आई बाबा काका तुम्हाला जो कोणी असेल त्याला थोडंफार याच्यातलं सांगत जा. आणि या फील्डमधलं काय म्हणू शकतो नॉलेज हे हळूहळू येत असते, याला थोडा वेळ लागू शकते. हे तुमच्या प्रत्येक वेळेस तुमच्या मेंटॅलिटीमध्ये राहिलं पाहिजे किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ही हळूहळू होते, कारण की प्रत्येक कंपनीची एक बॅलन्स शीट नावाचा प्रकार असते. थोडक्यात यावर्षी कंपनीनं किती काय काम केलं, पुढच्या वर्षी किती प्रॉफिट झाला, त्याच्यावर शेअरचा भाव वर किंवा कमी होत असते. याच्यावर नसते होत का कोणी सांगितला. आता बरेचसे लोक सुरुवातीला येते तर ते टी व्ही पाहते, टी व्हीवर वेगवेगळे चॅनल आहे, जी बिझनेस, CNBC आवाज, आणि मग त्यात सांगते का तुम्ही हा शेअर घ्या. आणि हा व्यक्ती ओव्हर एक्सायटेड म्हणून काय होते, याला वाटते का बा एवढ्या मोठ्या माणसानं सांगितलं, चांगलंच सांगितलं असं, काय वाईट थोडी सांगितलं, मग घेऊन घेते. घ्यायचा रूल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला का घ्यायचा असेल तुम्हाला बिलकुल ओव्हर एक्साइटमेंट हो काय असेल तर तुम्ही त्या पद्धतीने वागा. बट हे फुल कॅपिटल वापरून आणि कोणाकडून कर्ज घेऊन हे ओव्हर एक्साइटमेंटचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही हे चूक करू नका की शेअर मार्केटमध्ये जर नवीन येत असेल तर तुम्ही एक्साइटमेंट ठीक आहे नवीन गोष्टीबद्दल, पण ओव्हर एक्साइटमेंटमध्ये जाऊ नका. कारण मी अजून एक उदाहरण देतो पहा. एक पोरगा होता, त्याला म्हणजे असं स्वयंपाक शिकायचा होता. तर त्यानं यूट्यूबवर असं व्हिडिओवर वगैरे पाहिलं आणि एक दिवस त्यानं करण्याचा प्रयत्न केला. त्यानं त्यात जे यूट्यूबवर दाखवलं होतं का कढई ठेवा, तेल टाका, कांदा टाका, जिरं मोहरी आणि ते करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्या हाताने ते स्वयंपाक समजा पहिल्या वेळेस केलं तर त्याच्या हाताने थोडंसं चांगलं नाही झालं, असं समजू का ते पूर्ण बिघडलाच. तर काय होईल, त्याचं कोणतं नुकसान झालं, जे काही 5-50 रुपये मागं पुढं गॅस गीत जायला असं भाजी म्हणजे जे काय तेल बिल, आणि त्यानं काय ते फेकून दिलं. पण तुमचं काय होईल, जर शेअर मार्केटमध्ये तुमच्याकडे लिमिटेड पैसा असेल आणि तुम्ही असं जर कोणाचं ऐकलं आणि या ओव्हर एक्साइटेडमुळं का तुम्ही शेअर घेतला आणि मग होते काय, जेव्हा शेअर घेताना खाली जेव्हा येते ना तुम्ही विकाल पाहत नाही. म्हणजे नवीन माणूस कसं विकाल पाहत नाही, म्हणजे त्याला वाटते का नाही खाली आलं तर वर जाईनच, मग तो अजून घेते, 100 वर घेते, 90 वर, 80, असं त्याला डाऊन साईड ॲव्हरेजिंग म्हणते. तर असं करत जाते आणि याच्यातनी मग ते लॉस वाढत जाते. आणि मग जे शेअर मार्केट शिकण्याची जी मेंटॅलिटी असते ते खतमच होऊन जाते. त्याला समजतच नाही किंवा शेअर मार्केट म्हणजे शिकायला पाहिजे किंवा हे टेक्निकल ॲनालिसिस नावाचा एक प्रकार असते, फंडामेंटल ॲनालिसिस नावाचा एक प्रकार असते किंवा बॅलन्स शीट असते, बऱ्याचशा गोष्टी शेअर मार्केटमधल्या असते. हे पैसा गेल्यावर मग हळूहळू त्याला कळायला लागते, मग तेव्हा खूप वेळ झाली राहते. म्हणून तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये येत असाल तर हे 2 गोष्टी म्हणजे या एक्साइटमेंट आणि ओव्हर एक्साइटमेंटचं भान राहू द्या. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शक्यतो हे सांगून डिस्क्लोज करू नका तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित प्रॉफिटेबल किंवा व्यवस्थित बनत नाही. आणि शक्यतो माझ्या मते तर जर तुम्ही कोणाला नाहीच सांगितलं पर्सनलमध्ये जर राहिलं तर ते सर्वात बेस्ट. कारण की मॅक्सिमम लोकांनी जे पैसा कमवला शेअर मार्केटमधून हे कधीही इकडं एक्साइटमेंटमुळं नाही बनवला आहे, ते पर्सनलमध्ये लावून. कारण की खूप सारं स्ट्रगल शेअर मार्केटमध्ये तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणून तुम्ही ह्या चुकीवर लक्ष द्या. पहिल्या चूकमधले
जे काही चुका असेल हे तुम्ही सगळ्या चुका एका कागदावर लिहून ठेवा. कारण की भविष्यातनी तुम्हाला हेच गोष्टी कामी पडणार आहे का तुम्ही शेअर मार्केटमध्ये एकदा का तुम्ही चुकले नाही तर तुम्ही बरोबर रस्ता आपोआप शोधाल. म्हणून ओव्हर एक्साइटमेंटमधल्या चुका आहे. आणि त्यातनी कोर्सेस जर घेत असाल तुम्ही कोणाचे बी घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढं आहे का काही दिवस तुम्ही त्याला फॉलो करा, तो कसा बोलते काय करते, नंतर मग तुम्ही कोर्सेस घ्या. कारण बरेचसे लोक मग काय करते इंट्राडेचे कोर्सेस घेऊन घेते एक्साइटमेंट आणि ओव्हर एक्साइटमेंटमुळे. म्हणून तुम्ही या गोष्टीचं भान ठेवलं. तर अशा प्रकारे हा दुसरा व्हिडिओ होता. मी पुढचा पण व्हिडिओ बनवीन जे शेअर मार्केटमधली जी चूक आहे सर्वात महत्त्वाच्या चुका आहे. ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये एक दिवस सक्सेसफुल इन्व्हेस्टर नक्की बनाल आणि तुमची वेल्थ क्रिएट होईल. धन्यवाद.